नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी व आनंदाची अपडेट आहे। एक महत्त्वाची सूचना देखील आपल्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी काल पोस्ट केलेला आहे। बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात महत्त्वाची अपडेट आहे। महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे। खरं तर या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी म्हणजे 31 डिसेंबर पर्यंत ई-केवायसी करण्याची मुदत देण्यात आली होती। तथापि काही कारणास्तव ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब देखील निदर्शनास आलेली आहे। बघा, अनेक 45,000पेक्षाही जास्त लाडक्या बहिणी प्रत्येक जिल्ह्यांवाईज या ठिकाणी ई-केवायसी करत असताना जो ऑप्शन निवडायचा होता तो चुकीचा पर्याय निवडला गेल्याने ई-केवायसी करताना लाडक्या बहिणींच्या हातून चूक घडलेली आहे। ही बाब महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या निदर्शनास आलेली आहे। म्हणूनच या योजनेच्या निकषानुसार जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावरती म्हणजेच आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी म्हणजे ज्याला आपण फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणतो या करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। राज्यातील सर्वच जिल्हा अधिकाऱ्यांना कालच या ठिकाणी या प्रत्यक्ष पडताळणीला अंगणवाडी सेविकांमार्फत या ठिकाणी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहे। सर्वात मोठी आणि महत्त्वपूर्ण अपडेट आहे। महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी चुकलेला आहे अशा लाडक्या बहिणींसाठी पुनश्च एकदा सुवर्ण संधी आहे। पुन्हा एकदा आपल्या सेविकांमार्फत या ठिकाणी एडिट करून आपला फॉर्म पुन्हा एकदा सबमिट करायचा आहे। ही सुवर्ण संधी आहे। जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।